मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणीला सुरुवात। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बीडमध्ये दाखल। देशमुख कुटुंबियांनी घेतली भेट तर तपास अधिकाऱ्यांकडूनही घेतली माहिती। शेवटच्या दिवशीही विरोधी पक्षनेता नाहीच। बाजूच्या खुर्चीचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, तोपर्यंत बाजूची खुर्ची काही काळ रिकामी होऊ द्या, मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान। विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड। मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्ताव सभागृहाची बहुमतानं पारित। विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केली निवड। कुणाल कामरावर कारवाई करणार योगेश कदम यांची माहिती। कामराची मानसिक स्थिती ठीक नसावी। कुणाल कामराच्या सरकारवरील गाण्यावरून कदम संतप्त। राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सुरूच। पुण्यात फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार, तर नाशिकच्या ओझरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीची अवस्था गटारगंगेसारखी। प्रशासनाचं दुर्लक्ष। वारकऱ्यांचा आरोप, भाविकांवर गुडघाभर पाण्यात पवित्र स्नान करण्याची वेळ। नागपूरच्या घटनेच्या दिवशी दुपारपासूनच सोशल मीडियावर आरोपी फहीम खानकडून चिथावणीखोर मेसेजेस। आरोपीच्या मोबाईल विश्लेषणानंतर पोलिसांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।